घ्या. हो. कमी या सावध. हो सर, ही फाईल. काय बाकी आहे का यांचं? नाही, काहीच नाही. म्हणजे चेक सुद्धा रेडी आहे. बर. हा बघा चेक. मागच्या आठवड्यात त्यांचा फोन येण्याआधीच हा चेक तयार होता. ओह, पण आम्ही पण माणूस आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना काम चुकार ठरवून टाकतात काही लोक. त्यातलाच हा माणूस वेदांत वानखडे. हो, सध्या सगळ्यात जास्त लोड आमच्या डिपार्टमेंटवर आहे. पण आमची अजिबात तक्रार नाहीये. आपण आपलं काम करत राहायचं. असो, माणसं तेवढ्या प्रवृत्ती. बरं सर, माझी एक रिक्वेस्ट होती. बोला ना. सर, तुम्ही तुमच्या प्रोसिजरनुसार तुमच्या वेळेनुसार मला सांगा. मी येऊन चेक घेऊन जाईन. फक्त आपली ओळख आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेणं मलाही आवडणार नाही. अहो, उलट मला तुमच्याशी मोकळेपणाने बोलता आलं. आणि तुम्ही एकदा सुद्धा मला पेमेंट काढा म्हणून ऑर्डर सुद्धा सोडली नाहीत. उलट समजून घेतलं तुम्ही. हे घ्या. मी तुला एक टास्क देणार. सो हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता आणि आपलं ठरलं होतं ना टास्क द्यायचा. सो मी दिला आणि 15 दिवसही दिलेत. आणि जर हे नसेल जमणार तर अजून एक ऑप्शन आहे, राजीनामा. आजच्या आज राजीनामा द्यायचा. मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतेय. तुमच्या कंपनीला तुमचं हे पेमेंट 15 दिवसांच्या आत मिळेल. थँक्यू सो मच सर. मॅम, ह्यावर एक सही करा. हो. चेक रिसीव केल्याबद्दल. इथे? हा, हो, इथेच. आणि हा रितसर ऑफिस मधून मेल पाठवा. हो, मी अकाउंट डिपार्टमेंटला आजच मेल करायला सांगते. बरं सर, निघते मी. ओके. तुमच्या सहकार्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. वेलकम. मी तुला एक टास्क देणार. सो हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता. तू माघार घेऊ शकतेस. तू हे काम सोडू शकतेस. काय ना, तुझ्याने हे काम होणार नाही. मी लिहून देऊ शकतो की तुला हे काम जमत नाही. टास्क ओव्हर. एका हातात हा चेक आणि दुसऱ्या हातात हे प्रेमपत्र. बरं वाटतंय ना?
खरं तुला ताप आला ना, मला टेन्शनच आलं होतं. तू कामात नाही आहेस ना? बोलू ना मी? अगं नाही नाही, तू बोल ना, मी ऐकते. आरती खरं सांगा, हे सगळं लग्न, सगळी गडबड, हे सगळ्याची घाई होती असं वाटतंय तुला? आई अगं, तू का प्रश्न विचारतेस? हे बघ, तू आणि अण्णा जे ठरवाल मी तेच करेन. तुझ्या ना उत्तरातच कधी कधी प्रश्न अडकलेला असतो बघ. आरती, मला असं वाटायचं तुला समजून घेण्यात मी कधीच चुकणार नाही, पण अगं असं अमूल्याचा फोन. बोला मग. ताई, शिवाने मला जे काम दिलं होतं ना ते पूर्ण झालं. खरंच? हो. काय समजतो काय तो स्वतःला? आत्ताच गव्हर्नमेंट ऑफिसमधून चेक घेतलाय. आता चिवाच्या ऑफिसमध्ये जाते आणि देते त्याला प्रेमपत्र. प्रेमपत्र? काय नाही. अगं किती जोराने ओरडलीस. हे बघ, प्रेमपत्र म्हणजे राजीनामा. आई नाहीये ना जवळ? आहे, पण तू नको टेन्शन घेस, बोल. हा मग ठीक आहे. खूप ऊन आहे ग बाहेर. मार्च मध्ये ही कंडिशन आहे, एप्रिल आणि मे मध्ये काय होईल? हो ना. हे बघ, पण तू ऑफिस मध्ये गेल्या गेल्या पाणी पिऊ नकोस हा, आणि फ्रीज मधलं तर अजिबात नाही. अगं हो ग ताई, उन्हाळ्यात ना तू पण अर्धी डॉक्टर होतेस. बरं चल, ठेवते आता मी. ऑफिसमध्ये गेले की तुला कॉल करते, ठीक आहे? वेळेवर औषधं घे. बर, बाय. बाय. ऐका ना, पाणी मिळेल का प्लीज? हो, बसा ना. हॅलो, हा जरा एक ग्लास पाणी आण. थँक्यू. अहो अमूल्य मॅडम, एक मिनिट. अहो असं काय करताय? अहो असं उन्हातून आल्या आल्या पाणी पिऊ नका. अरे हो, थकवा आलाय का तुम्हाला? अहो नाही, ते उन्हातून आले ना म्हणून ते. बरोबर, मी कॉल केला होता तुम्हाला, पण तुम्ही कॉल उचललाच नाही. सरांना वाटलं की तुमच्या सरांना काही ना काहीतरी वाटतच राहणार. नाही, ते तुमचा कॉल आला ना तेव्हा लिफ्ट मध्ये होते मी. कट झाला असता म्हणून नाही उचललं. बरं, आता पिऊ का पाणी? हो हो, प्या ना. बरं, ते कामाचं काय झालं? नाही, सर विचारत होते ना म्हणून म्हटलं. हो, त्यांना खूप टेन्शन असेल नाही का? तुम्ही ना ऑफिसमध्ये गोळ्या ठेवा, म्हणजे काय ना, सरांचा बीपी वाढला की त्यांना देता येईल. त्यांच्या बीपीचा काही नेम नाही ना. बरं चला, सरांचा बीपी वाढण्याआधी मी जाऊन भेटते, सगळे रिपोर्ट्स देते. आतमध्येच आहेत ना? हो हो हो, आहेत ना, वेटिंग मध्येच आहे.